नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवते उपवासाचे आप्पे। तर त्यासाठी बघा आपण इथं सर्वात आधी आपण 100 ग्राम मी भगर घेतली, म्हणजे वरईचे तांदूळ। त्यानंतर साबुदाणा लागणार आहे, तो घेतलाय आपण 100 ग्राम। दही लागेल आपल्याला इथं, तर दही घेतलंय बघा थोडंसं आपण इथं। त्यानंतर एक बटाटा किसून आपण इथं बारीक पाण्यामध्ये ठेवलेला आहे। शेंगदाणे लागतील आपल्याला मुठभर, चवीनुसार मीठ लागेल, अर्धा चमचा जिरं, 2 मिरच्या, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा। आणि त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं तूप लागणार आहे आणि थोडासा लागला तर इनो किंवा सोडा आपण वापरूया। तर इथं पाहू शकता तुम्ही, सर्वात आधी आपण पॅन तापायला ठेवला होता। पॅन मध्ये सर्वात आधी साबुदाणा घालून घेतलाय, त्यानंतर वरई घेतली, ती पण टाकून घेतली। आता ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित आपल्याला छान भाजून घ्यायच्यात। बारीक गॅसवर एकदम मस्त थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊ। तर इथं बघू शकता एक 5 मिनिटं झालेले आहेत। आपण वरई आणि साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे। मस्त बघा वरईचा कलर पण बदललाय, साबुदाणा पण थोडासा बघा कलर बदललेला आहे। आता आपण हे एका भांड्यात थंड होण्यासाठी काढून घेऊ। आता थंड होईपर्यंत ह्याला एक 5 मिनिटं बाजूला ठेवलं होतं। इथे पाहू शकता थंड झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेऊ आणि ह्याचं थोडं आपण पीठ दळून घेऊया। तर इथं पाहू शकता मिक्सरवर आपण ह्याचं पीठ दळून घेतलेलं आहे। चांगलं बारीक बघा व्यवस्थित झालेलं आहे, दोन्ही पण एकसारखं झालेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकायचंय। तर सर्वात आधी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, एक मुठभर शेंगदाणे घेतलेत, अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे। त्यानंतर एक तिखटवाली मिरची टाकली, जास्त तिखट करायचं नाही, तुमच्या आवडीने तुम्ही तिखट करा। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक 4 ते 5 चमचे बघा छान असं ताजं दही टाकलेले। त्यानंतर ह्याच्यामध्ये आता वाटीभर पाणी लागणार आहे, ते टाकूया। आणि आता हे सर्व मिश्रण आपण मीठ चवीनुसार मीठ टाकून ह्याला बारीक करून घेऊया। तर इथं पाहू शकता सर्व साहित्य मी डायरेक्टच टाकून घेतलं आणि मिक्सरवरनं हे छान असं बघा वाटून घेतलेलं आहे। एका भांड्यात लगेचच काढून घेऊया। तर इथं पाहू शकता भांड्यात आपण काढून घेतले। आता ह्याला पुन्हा पाण्याची गरज आहे, तर आपण ह्यात पुन्हा एकदा बघा अर्धा पेला पाणी टाकून घेतले आणि हे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं सरसरीत करून घ्यायचंय। तर व्यवस्थित असं चमच्याने ह्याला पुन्हा एकसारखं करून घेऊया। आता ह्याच्यावर आपण झाकण टाकून याला एक 5 ते 6 मिनिटं असंच बाजूला ठेवूया, म्हणजे ह्यातला साबुदाणा वगैरे व्यवस्थित आपला भिजला जाईल आणि ह्याच्यातला थोडासा कडकपणा आहे तो निघून जाईल। तर इथं पाहू शकता तुम्ही। त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आता इथं बटाटा आहे तो पण टाकून घेऊया। तर किसलेला बटाटा आपण इथं धुवून घेतलेला आहे स्वच्छ, त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता सर्व साहित्य बघा टाकून झालेलं आहे। व्यवस्थित असं एकसारखं करून घेऊया। तर इथं पाहू शकता तुम्ही छान असं आपलं मिश्रण एकसारखं झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यावर झाकण टाकून आपण एक 10 मिनिटं ह्याला बाजूला ठेवूया। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता थोडी चटणी बनवायला घेऊया। तर इथं बघा थोडे मुठभर कच्चे शेंगदाणे घेतलेत, पाव चमचा आपण जिरं घेतलंय, किंचित असं लाल तिखट घेतलंय। त्यानंतर आता इथं आपल्याला चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि ह्याच्यात 3 चमचे दही टाकून घ्यायचं, पाव चमचा आपण साखर टाकूया। आता दही टाकल्यानंतर ह्याला आपण मिक्सरवरनं आता बारीक वाटून घ्यायचे। तर इथं पाहू शकता मिक्सरवरनं आपण वाटून घेतले। आता ह्याच्यात किंचित थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा एकदा वाटूया आणि इथे मिक्सरमध्ये आपली ही चटणी आहे ती काढून घेऊया। चटणी छान बघा झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये एक छोटासा तडका बनवूया, जिरं आणि तूप आपण इथं गरम करून ह्याच्यामध्ये तडका देऊया। अगदी तशी खाल्ली तरी ही चटणी छान लागते।
गोड आंबट तिखट अशी चटणी आपण तयार केलेली आहे. आता ह्याच्यावर लगेचच तडका देऊया. तर चटणीला आपण तडका देऊन झालेला आहे. आता आपण इथं आप्पे तयार करायला घेणार आहे. तर आता इथं 10 मिनिटं झालेली आहेत बघा. 10 मिनिटानंतर आपलं आप्यांचं मिश्रण आहे ते अजून थोडं घट्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक 2 चिमूट मी इनो घेतलाय. इनो मध्ये थोडंसं पाणी टाकूया. जास्त इनो वापरायचं नाही आपल्याला. आणि आपण हे पाणी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. अगदी 2 चिमूट म्हणजे 2च चिमूट इनो घेतलेलं आहे आपण. आणि आता मिश्रण बघा हे एकसारखं पुन्हा करून घेऊया. आणि छान असं सैलसर आपलं आप्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आप्पे पात्र तापायला ठेवलेले आहे आपण. ह्यामध्ये आता तूप टाकून घेऊया. तूप तेल तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्ही वनस्पती तूप टाकलं तरी चालू शकतं. तर सगळीकडे आपण इथं तूप टाकून झालेलं आहे. आता आपण इथं आप्पे पात्रामध्ये सर्व मिश्रण आहे ते छोट्या चमच्याने घालून घेऊया. बरोबर एक एक चमचा प्रत्येक ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा बसतोय त्या प्रमाणात आपण इथं आप्पे पात्र भरून घेऊया. अशा पद्धतीने बघा सर्व आप्पे आपले भरून झालेले आहेत. आता ह्याच्यावर आपण बारीक गॅसवर एक 5 ते 6 मिनिटं झाकण टाकूया. गॅस एकदम बारीक ठेवायचा म्हणजे ह्यातला साबुदाणा आणि वरईचं पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजलं पण जाईल. तर इथं पाहू शकता एक 5 ते 6 मिनिटं झालेले झाकण काढून घेतले आपण. आता सर्वात आधी मधले आप्पे आहेत ते आपण इथं पलटी करून घेऊया. तर इथं पाहू शकता छान असे मधले आप्पे आपले तयार झाले. तसेच कडेचे पण छान झालेले आहेत ते पण आपण इकडे पलटी करून घेऊया. अशा पद्धतीने बघा सर्व आप्पे आपण इथं पलटी करून घेतलेले. आता ह्याच्यावर जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्याच्यावर पुन्हा थोडं थोडं तूप सोडू शकता. तर दोन्ही साईडनी आता आपले आप्पे हे तयार झालेले आहेत. आता आपण लगेचच बघा एका ताटामध्ये एका डिश मध्ये काढून घेऊया. तर इथं पाहू शकता अगदी झटपट असे आपण वरई साबुदाण्याचे उपवासासाठी आप्पे तयार केलेले. तर झटपट असे आपले हे आप्पे तयार झालेले तिथे पाहू शकता. दिसायला तर सुंदर झाले तेवढे चवीला पण एकदम छान आणि एकदम लुसलुशीत झालेले आहेत. ते इथं पाहू शकता आतमध्ये पण सुंदर ह्याला जाळी सुटलेली आहे. आणि छान असे हे उपवासासाठी आपण आप्पे तयार केलेत. सोबत आपण इथं छान शेंगदाण्याची चटणी पण तयार केलेली आहे. आता आषाढी एकादशी एक 2-3 दिवसावरच आलेली आहे. तर खिचडी आवडत नसेल तर अशा पद्धतीने बघा हे साबुदाण्याचे आणि वरई तांदूळाचे झटपट असे आप्पे तुम्ही तयार करून बघा. खायला एकदम सुंदर लागतात. आणि अशा पद्धतीने गोड आंबट तिखट अशी चटणी पण तयार करा. अगदी चवीला अप्रतिम लागतं. आणि ह्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.